तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरमध्ये एल्गारचा धमाका. गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर 4 तासांचे आंदोलन मागे. नमस्कार, मी अमिता गावंडे आणि तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. शासनाच्या विश्वासावर स्वतःचं हक्काचं घर बांधायला घेतलं. जुनं खोपटं पाडलं, पण आता भर पावसाळ्यात हक्काच्या छताऐवजी उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. होय, ही भीषण वास्तवता आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तब्बल 3000 घरकुल लाभार्थ्यांची घरकुलाचा दुसरा आणि तिसरा हप्ता वेळेत न मिळाल्याने आणि रोजगार हमीची मजुरी थकल्याने संतप्त झालेल्या लाभार्थ्यांनी मंगळवारी त्र्यंबकेश्वर पंचायत समितीवर एल्गार कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली जोरदार धडक दिली. शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतून गरिबांना घर मिळतं, पण त्र्यंबकेश्वरमध्ये याच योजनेचा पार फज्जा उडालाय. मे महिन्यापासून न घरकुलाचा हप्ता मिळालाय, न रोजगार हमी योजनेची मजुरी. पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटलेत, पण शासनाचे पैसे काही लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत. जेव्हा हे गरीब लाभार्थी हप्त्याची चौकशी करायला पंचायत समितीत जायचे, तेव्हा शासनाकडे पैसेच नाहीत अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना परत पाठवले जायचे. अखेर संयमाचा बांध सुटला आणि शेकडो महिला पुरुषांनी एल्गार कष्टकरी संघटनेच्या झेंड्याखाली पंचायत समितीच्या कार्यालयातच 4 तास ठिय्या मांडला. लाभार्थ्यांनी थेट 21 जुलै रोजी सर्व बिराडासह पंचायत समितीतच राहण्यासाठी येणार असल्याचा थेट इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. या आंदोलनात वसंत इर्ते, सुरेखा मध्ये, हनुमंत सराई, चंदर बरदादे, मधु बागारे, सोमनाथ बांगारे, नामदेव पारधी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आक्रमक पवित्र्यात दिसले. अखेर प्रशासनाची दमछाक झाली आणि गटविकास अधिकाऱ्यांनी सर्व मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिले. या लेखी आश्वासनानंतरच आंदोलकांनी आपला ठिय्या मागे घेतला. प्रशासनाने आश्वासन तर दिले आहे, पण आता प्रश्न हाच उरतो, पावसाचे दिवस आहेत, अर्धवट पडलेल्या घरात ही 3000 कुटुंबे कशी दिवस काढणार? हे लेखी आश्वासन कागदावरच राहणार की या गरीब लाभार्थ्यांच्या खात्यात खरोखरच पैसे जमा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बातम्यांचे जलद आणि अचूक अपडेट्स मिळवण्यासाठी आजच कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.